नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खूप दिवसांनी येत आहे आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आजचा विषय असा आहे की उन्हाळी टोमॅटो जी लागवड केलेली आहे, उन्हाळी टोमॅटोची, त्याबद्दल आपण काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, या उन्हाळ्यात जे प्लॉट केलेले आहेत त्यामध्ये ह्या वर्षी जो उन्हाळा पडलेला आहे 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत आज आपले तापमान गेलेले आहे आमच्या भागातील. तर त्यामुळे जो आपला टोमॅटोचा प्लॉट आहे इकडे लागवड केलेला आहे, जवळजवळ हा जो आहे दिसतोय तुम्हाला समोर जो प्लॉट आहे तो आमच्या मित्रांनी लागवड केलेला आहे. आणि या प्लॉटमध्ये एकूण 7000 काडी लावण्यात आलेली आहे. मित्रांनो, अति ऊन म्हणजे ह्या वर्षी जे उष्णता आहे, म्हणजे जे काय ऊन पडतंय ते एकदम असं कडक आणि खूपच त्यामध्ये तापमान वाढलेलं आहे उन्हाळ्यात. आणि त्याच्यामुळे आपल्या टोमॅटो पिकावरती असा परिणाम झाला आहे. तर आपण बघू शकताय की याची जी पानं जी आहेत अशा प्रकारे हे असं वाटीसारखं होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला याचा फटका बसत आहे. मित्रांनो, जे कोण आपले नवीन शेतकरी लागवड करत आहेत अजून थोडे दिवस थांबलं तर काय हरकत नाही, कारण टेम्परेचर जे आहे ते आता सध्या 40च्या आसपास टेम्परेचर व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे रोपांची जी वाढ आहे पूर्ण स्टॉप होत आहे. मित्रांनो, बघू शकताय की यासुद्धा प्लॉटला आपण आता सेटिंगवर आले, परंतु कळी डंपिंगचं प्रमाण जास्त होत आहे मित्रांनो. आणि यामुळे शेतकऱ्याला काय होतं की प्लॉटमध्ये उन्हामुळे कळी डंपिंग होत असताना दिसतं आहे, त्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम येत आहे. आणि मित्रांनो, हे जे आता तुम्ही बघताय हे जे टोमॅटोचं रोप आहे पूर्णपणे उन्हाच्या तापमान म्हणजे जे काही तापमान आहे त्या तापमानापुढे याची वाढ एकदम थांबलेली आहे. मित्रांनो, आपण पाहू शकताय अशा प्रकारे होत आहे आणि यामुळे सेटिंग पण थांबलेली आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो, जे शेतकरी कोण आता लागवड करत आहे त्यांनी आपलं पाणी व्यवस्थापन बघायचं आहे. आणि पाणी जर चांगल्या प्रकारे असेल तर काय हरकत नाही मित्रांनो करायला. आपण काहीतरी त्या वातावरणातील जे तापमान आहे याच्यावर पण काहीतरी व्यवस्थापन करूनच टोमॅटोची किंवा आणि ती शिमला मिरची असेल किंवा साधी मिरची असेल याची लागवड केली पाहिजे. मित्रांनो, हा जो प्लॉट आहे अंदाजित याला आता जवळजवळ 60 दिवस होत आहेत, परंतु अति तापमानामुळे म्हणजे तापमान जास्त असल्यामुळे याची जी वाढ आहे ती अशी काही एवढी खास झालेली नाही. तर आपण पाहू शकताय हा जो प्लॉट आहे तो टेम्परेचरमुळे याची वाढ जी आहे ती काय अशी खास झालेली नाही. तर जे कोणी आपले नवीन जे शेतकरी बांधव असतील किंवा ती लागवड करणार असतील टोमॅटो किंवा अन्य पिकाचे, त्यांनी आपले जे उन्हाळी व्यवस्थापन आहे हे बघूनच आपण लागवड करायची आहे. आणि मित्रांनो, कसं आहे की दर येतील, काही प्रॉब्लेम नाही, कारण असं जर वातावरण एवढं कडाक्याचं असेल उन्हाळा तर मित्रांनो याची सेटिंग कमी राहील किंवा आणि काय होईल याच्यामुळे दर राहतील. परंतु मित्रांनो, या सेटिंग न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा याच्यावर उत्पादन खर्च आहे तो सुद्धा जास्त होणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी खूप आपल्याला मेहनत करावी लागणार आहे प्लॉट आणण्यासाठी किंवा माल आणण्यासाठी. तर मित्रांनो, जे कोण आपले नवीन शेतकरी बांधव आता जे लागवड करणार आहेत टोमॅटोची, त्यांनी जरा टेम्परेचर डाऊन झाल्यानंतरच लागवड केली पाहिजे. दर येतील म्हणून जर तुम्ही गडबड केली तर तशा पद्धतीने तुम्हाला खर्चही आहे प्लॉटवरती. आणि खर्च असा आहे की काही वेळेला दर येतील किंवा नाही येतील, मार्केट कुणाच्याही हातात नाही मित्रांनो. त्यामुळे आपण प्लॉटचं नियोजन करत असताना उन्हाळी व्यवस्थापन करूनच प्लॉटचं नियोजन करायचं आहे. मित्रांनो, या प्लॉटची माहिती आपल्याला शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत पाहिजे असेल तर मित्रांनो आपण आपला चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचा आहे.